सुस्वागतम मित्रांनो, मी आहे सानिका आणि रिॲक्शन कुमारी या चॅनलवर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण बोलणार आहोत टॅटू आर्टिस्ट बद्दल, ज्यांना बंधनात ठेवणं आणि त्यांच्या कामाची जाणीव करून देणं खूप जास्त गरजेचं बनत चाललंय. त्याचमुळे हा माझा व्हिडिओ. चला तर मग हा व्हिडिओ बघूया आणि तो आपल्या महाराजांचा अपमान आहे आणि एक शिवभक्त म्हणून आम्ही त्याचा जाहीर निषेध केला आणि जाणून घेऊया काय चाललंय तरी काय. आता हाच व्हिडिओ बनवणाऱ्या कट्टर सनातनी धर्माविषयी बोलणाऱ्या टॅटू आर्टिस्ट विषयी बोलूया, जे आपल्या सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी असे वेगवेगळे फोटोज टाकत असतात, पण त्यांनी टॅटू काढताना ही गोष्ट विसरून जातात की कोणती गोष्ट करावी आणि कोणती गोष्ट करू नये. आणि एकीकडे हे अशी पोस्ट टाकतात आणि दुसरीकडे बाकी ओवरऑल ये कवर हो जाएगा, ये भी कवर हो जाएगा. तो स्टार्ट करते हैं. कोणता तरी आधीचा टॅटू लपवण्यासाठी महाराजांच्या टॅटूचा उपयोग करतात. आणि ते पहिलाच क्लिअर करते की माझा टॅटूवर काहीही ऑब्जेक्शन नाहीये. खरं पण टॅटू कुठे आणि कुठल्या जागेवर आणि कुणाचा काढावा ह्या गोष्टीवर मात्र माझं ऑब्जेक्शन आहे. तर याच्या आधीही मी यांच्याच चॅनलवर महाराजांचे हातावर, पायावर, तोंडावर अक्षरशः टॅटूज काढलेले पाहिलेले आहेत. पण मला त्यावेळी इतकं विचित्र वाटलं नाही ज्या प्रकारे मला हा व्हिडिओ बघून विचित्र वाटलं. जरा जास्तच विचित्र वाटलं खरं सांगायचं तर. याच्याचं पहिलं कारण तर ज्या प्रकारचा कॉन्टेंट या चॅनलवर बनवला जातो तो म्हणजे विचित्र प्रकारे मुलींच्या विचित्र पोझिशन मध्ये विचित्र जागेवर टॅटू जे काढले जातात आणि ते टॅटू काढताना त्या गोष्टींचे व्हिडिओ बनवले जातात आणि ते टाकले जातात, ज्या गोष्टीवर भरपूर प्रमाणात व्ह्यूज येतात. आणि ही टेक्निकवर तर भरपूर युट्यूबर्सनी बोललेलंच आहे ऑलरेडी, जी मनी मेकिंग मुलींना बनवलेलं आहे यांना टॅटूसाठी. तर ह्याच्यात मी काय असं वेगळं बोलू शकणार नाही. ही व्ह्यूज गोळा करण्याची टेक्निक तर चालतच आहे. मुली येतात, टॅटू काढतात, त्यांना चेहरा स्वतःचा दाखवता येत नाही, तर अंग पूर्ण दाखवून जातात आणि त्याच गोष्टीचा फायदा हा पण घेतो. आणि मग काय व्ह्यूजच व्ह्यूज येतात आणि पैसेच पैसे कमवले जातात. आणि अशा एखाद्या चॅनलवर ज्यावेळी मी ही गोष्ट बघते त्यावेळी ती आणि जरा घाण वाटते, जरा जास्तच घाण वाटते. आणि दुसरी गोष्ट, हा कोणत्या तुमच्या बॉयफ्रेंडचा किंवा कुठल्या नॉर्मल माणसाचा टॅटू नव्हता जो तुम्ही एवढ्या साहजिकपणे जाऊन तिथं काढून आलात तुमच्या प्रायव्हेट जागेवर. खरं म्हणायचं तर हा महाराजांचा टॅटू होता. ज्या व्यक्तीला कितीतरी लोक पूजतात, त्यांच्या विचारांना पूजतात, मानतात, त्या व्यक्तीचा तुम्ही टॅटू तुमच्या प्रायव्हेट जागेवर कसं काय काढू शकता? या गोष्टीचा विचार तरी कसा काय करू शकता? माफ करा महाराज, चूक झाली, क्षमा असावी. आणि नंतर हा व्हिडिओ काढून तुम्ही त्या गोष्टीचा व्ह्यूज वाढवण्यासाठी करता. अक्षरशः हे करताना तुमचे कट्टर सनातनी धर्माचे जे शब्द असतात ते कुठे जातात बरं? और आप कट्टर सनातनी धर्म को मानते हो तो ये वीडियो शेयर जरूर करना और फॉलो जरूर करना. आणि त्यानंतर ना हा जो टॅटू आर्टिस्ट आहे त्याने हे सगळं करून माफी मागितली, सगळं पसरल्या. त्यानंतर ना त्या माफीमध्ये पण त्यानं लास्टला ही सगळी चूक त्या मुलीवर टाकली. अक्षरशः त्या बाईचा एक छोटासा कव्हर अप टॅटू होता, माझे ऑलरेडी एक नाव होतं, त्या नावावर मग त्यांना ते छत्रपती शिवाजी महाराजांचा टॅटूच पाहिजे होता आणि त्यांना तेच पाहिजे असल्यामुळे मला ते काढावं लागलं. आणि या क्लायंट, आता मी एक व्यवसाय करणारा माणूस आहे, माझ्या क्लायंटला जे पाहिजे ते मी करायला लागते मला. खरं हे सगळं टॅटू काढताना बरं लक्षात आलं नाही, त्यावेळी त्या व्ह्यूजच दिसत असतील ना त्या जागी. आणि मी सगळा दोष त्याचा कधी मानतच नाही त्या आर्टिस्टचा. खरा दोष त्या मुलगीचा पण आहे सगळ्यात जास्त, कारण तिनं हे करायला लावली. कारण की महाराजांच्या टॅटूला हृदयावर काढण्यापेक्षा त्यांच्या विचारांना हृदयात ठेवणं आता सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि त्या गोष्टींचा सन्मान करणं पण. आणि ही गोष्ट करून तिनं सगळ्याचाच अनादर करून टाकला. या 2-4 दिवसाच्या ट्रेंडच्या आणि व्ह्यूजच्या चक्करमध्ये काय काय होत चाललंय अक्षरशः. आणि एवढंच नाही तर या गोष्टींना लिमिट लावणं हे सगळ्यात जास्त गरजेचं बनत चाललंय. आणि या टॅटू आर्टिस्ट बद्दल बोलायचं झालं या गोष्टीबद्दल तर हा तर जसे ट्रेंड येतील, जशा गोष्टी येतील त्यावर टॅटूज काढत जातो. म्हणजे आताच बघा बागेश्वर धाम महाराजांचा ते काहीतरी ट्रेंड आलेला तर त्याने त्यांचे टॅटूज काढले. त्यानंतर रतन टाटाजी वारले तर त्यानं त्याच्यावर, त्यानंतर बाबा सिद्दीकी तर त्यांच्यावर टॅटू. अक्षरशः यानं वडापाव गर्ल आणि डॉली चाय वाल्याला पण सोडलेला नाही. आणि विचित्र गोष्ट म्हणजे असे टॅटू काढण्यासाठी याला लोक पण भेटून जातात, तशीच विचित्र ह्याच्यासारखी. आणि याचं चॅनल पाहता मला हे समजलं की हा व्ह्यूज कमवण्यासाठी इथपर्यंतच थांबत नाही,
हा महादेवाचे टॅटूज, त्याच्याप्रमाणे जातींच्या वर, जातींच्या मध्ये जय भीम, मराठा यांच्यासारखे सगळ्या देवांचे वेगवेगळे टॅटू, वेगवेगळ्या महापुरुषांचे असे टॅटूज हे काढत असतो. पण ह्याचे हे असे सगळे व्हिडिओज बघतात, यातला टॅटू आर्टिस्ट हा मला काही दिसतच नाही. याचे फक्त हे विचित्र विचित्र व्हिडिओजच दिसतात. हे सगळं बघता हेच दिसून येतं की ह्याचं चॅनल जातींच्या वेगवेगळ्या टॅटूजवर तसेच वेगवेगळ्या लोकांच्या, फेमस लोकांच्या टॅटूजवरच चालत आहे. बाकी असं काही दिसूनच येत नाही. आर्टिस्ट तर याच्यातला कधीच गायब होऊन गेलाय. तर ह्या सगळ्या गोष्टींनंतर आणि ज्ञानानंतरनं माझ्या काही शंका ह्या टॅटू आर्टिस्ट बद्दलच्या, जे यांनी एवढ्या जगातून आलेल्या लोकांचं टाइम सांगतात, ते गरजेचंच असतं का? एवढं जे पृथ्वी एवढी फिरती, परत आता एलियन आला जर त्याच्या प्लॅनेटनं टॅटू काढायला ह्याच्यापाशी, तर हा त्याचं पण माप काढून सांगेल आपल्याला किती किलोमीटर्स आहे ते. आणि दुसरं, जे यांनी एवढं काय ते टॅटूज काढताना हाताचे, पायाचे जे पायावर काढतात त्याच्या आधी जे शेव करतात, त्यानंतर टॅटू काढले जातात. खरं नंतरनं जे असे त्यांच्या नाकातनं, डोळ्यातनं, कानातनं जे असे केस बाहेर येतात, त्यांचं काय करायचं? आणि सगळ्यात विचित्र तर ह्याची टॅटू बनवण्याची पोझिशन काही इतकी विचित्र आहे. जारावाल्या मॉडेल्स पण फिक्या पडतील याच्याकडं. बघा, पोस्ट लाईक सारा मॉडेल, पोस्ट लाईक सारा मॉडेल, पोस्ट लाईक सारा मॉडेल. आणि याच्याच समोर बरोबर कोणते पण लोक आले तर पॅन्ट, शर्ट, त्यांचे काही पण शॉर्ट्स, हेच याच्या समोरच हे कपडे का काढले जातात हे पण सांगा. आणि याला हेच का दाखवायचं असतं ऑडियन्सला ते पण. आणि हा लास्टचा, हे कोलगेट आणि फिनाईल टाकून जो फेस बनतो, तो फेस घेऊन त्या टॅटूवर लावणं आणि नंतर दाखवणं गरजेचंच असतं का? तर तुम्हाला या गोष्टीचे आन्सर्स माहीत असतील तर कमेंटमध्ये सांगा. आणि या गोष्टीचं पण की प्रायव्हेट जागेवर अशा महापुरुषांचा, महाराजांचा, एक देवता मानतो अशा लोकांचा किंवा देवाचाच फोटो आपण काढावा का नाही, या गोष्टीबद्दलचं पण तुमचं मत कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर पहिला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, आणि लाईक शेअर पण करायला शिका, जरा करा हो. असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.